आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज। परभणी आनंदाचा शिधा विक्रीपोटी प्राप्त होणारी रक्कम मार्जिन वजा जाता उर्वरित रक्कम 7 दिवसाच्या आत रास्तभाव दुकानदार यांनी शासनाकडे न भरल्याने जिल्ह्यातील 29 रास्तभाव दुकानदारांचे प्राधिकार पत्र निलंबित करण्यात आले आहे। तर 93 रास्तभाव दुकानदारांच्या 33,80,745 एवढी अनामत रक्कम जप्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। तसेच धान्य वितरणात कोणताही कसूर करणाऱ्या रास्तभाव दुकानदाराचे प्राधिकार पत्र निलंबित करण्याची कारवाई जिल्हा पुरवठा कार्यालयाकडून करण्यात येणार असल्याचा इशारा परभणी जिल्हा पुरवठा अधिकारी गोविंद रणवीर यांनी दिला आहे। राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत लक्ष्य निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेमधील अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब योजना, शेतकरी योजनेवरील पात्र लाभार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, गौरी गणपती व दिवाळी सणानिमित्त आनंदाचा शिधा जिन्नस संच सन 2023 मध्ये वितरित करण्यात आला होता। लाभार्थ्यांना शिधा जिन्नस संच वितरित करण्यासाठी प्रति संच ₹100 प्रमाणे वितरित करून विक्रीपोटी प्राप्त होणारी रक्कम मार्जिन वजा जाता उर्वरित रक्कम 7 दिवसाच्या आत रास्तभाव दुकानदारांनी शासनास चलनाद्वारे भरणा करावयाची होती। परंतु अनेक रास्तभाव दुकानदारांनी आतापर्यंत शिधा जिन्नसाची रक्कम शासनात जमा केलेली नाही। त्यामुळे जिल्हा पुरवठा कार्यालय परभणी यांच्याकडून संबंधित रास्तभाव दुकानावर कारवाई करण्यात आली आहे। यामध्ये पाथरी तालुक्यातील 2, जिंतूर 4, सेलू 1, गंगाखेड 22 असे एकूण 29 रास्तभाव दुकानदारांचे प्राधिकार पत्र निलंबित करण्यात आले आहे। तर 93 रास्तभाव दुकानदारांचे 33,80,745 एवढी अनामत रक्कम जप्तीचे आदेश पारित करण्यात आलेले आहेत। ज्या रास्तभाव दुकानदारांनी आनंदाचा शिधा जिन्नसासाठी भरणा करावयाची रक्कम 7 दिवसात न भरल्यास तसेच लाभार्थ्यांना धान्य वितरणात कोणत्याही प्रकारची कसूर केल्यास संबंधितांचे नावावरील रास्तभाव दुकानाचे प्राधिकार पत्र निलंबित करण्याची कारवाई जिल्हा पुरवठा कार्यालयाकडून करण्यात येणार असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी गोविंद रणवीरकर परभणी यांनी कळवले आहे।